जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, भारताची अंतराळ संघटना इस्रो याची एक अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी आणि पहिली कामगिरी म्हणजे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह जो आहे तो अंतराळात सोडण्यात आलेला आहे। आता कोणत्या तारखेला याचं प्रक्षेपण झालेलं आहे तर 19 एप्रिल 1975 ला झालेलं आहे आणि साधारणतः या उपग्रहाचं वजन जे होतं हे होतं 360 किलो आणि याचा जो आकार होता हा होता बहुभुज आकार। राईट। आता आपल्याकडे तंत्रज्ञान नव्हतं की आपण आपला उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करू शकू, त्यामुळे तत्कालीन सोव्हिएत संघ आजचा रशिया यातल्या एका प्रक्षेपण स्थळावरून म्हणजे कापुस्तीन यार येथून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला होता। या उपग्रहाचा उद्देश काय होता दोस्तांनो, तर पृथ्वीच्या वायुमंडलाचा अभ्यास करणे, खगोलशास्त्राशी निगडित जे आहेत प्रयोग करणे आणि सौर भौतिकीचा अभ्यास करणे। या उपग्रहामुळे भारताचा अवकाश क्षेत्रात निश्चितपणे प्रवेश झालेला आहे आणि थोर गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावाने हा उपग्रह जो आहे हा निर्माण झालेला आहे। या उपग्रहाचा कालावधी अतिशय अल्प ठरला, साधारणतः 4 ते 5 दिवस एवढाच हा उपग्रह काम करू शकत असला तरी अंतराळ क्षेत्रात भारताने एक मोठी भरारी या माध्यमातून घेतलेली आहे। धन्यवाद।